हास्याचा नाट्यमय आविष्कार घडवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाच्या नाट्यछटा उत्तरोत्तर रंगवत देणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. कौतुकाच्या प्रकाश झोतानं त्यांचं सादरीकरण उजळवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या पहिल्या AI महाबालनाट्यातील अर्थात आजीबाई जोरात या कलाकृतीतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ टेक्नोसेवी कलाकार जयवंत वाडकर. एव्हरग्रीन अँड ऑलराऊंडर अभिनेता पुष्कर श्रोत्री. रंगभूमीच्या महानायिका निर्मिती सावंत. प्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले. या बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पणासाठी सज्ज असलेला चॉकलेट बॉय अभिनय बेर्डे. या महाबालनाट्याचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन. या कलाकृतीचे निर्माते दिलीप जाधव सर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, प्रवासी आणि ST कंट्रोलर यांच्यामध्ये आता होणार आहे एक संभाषण. चला बघूया हे संभाषण हास्याच्या थांब्यापर्यंत कसा प्रवास करते ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. वडगाव बारामती 3854 वडगाव बारामती 3854 फलाट क्रमांक 5 वर लागली आहे. प्रवाशांना सूचना, गाडी पुढच्या 10 मिनिटात सुटल. वडगाव बारामती 3854 फलाट क्रमांक 5. सफाई कर्मचारी बाळू गामटे सफाई कर्मचारी कुठं असाल त्वरित फलाट क्रमांक 3 वर जा. तिथं कालचं भंडाराचं जेवण कोणीतरी पोटातनं परत बाहेर काढून ठेवलंय. बाळू गामटे त्वरित पोचा. पुढील गाडी वडगाव पुणे 5662 वडगाव पुणे 5662 फलाट क्रमांक 3 वर लागते. फलाट क्रमांक 3 वर वडगाव पुणे बाळू गामटे 5662 लवकर या. बाळू गामटे वडगाव पुणे निघाली आहे 5662 लवकर या. दादा ते बाळू गामटे 5662 कोणत्या मार्गाने जाणार आहे? येणारच का रे? बाळू गामटे गाडीचं नाव आहे. आमच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे ते. बस आपला टाइमपास करायला काय निघ. हुबळी वडगाव हुबळी 2234 वडगाव हुबळी 2234 फलाट क्रमांक 2 वर येते. हुबळी वडगाव हुबळी पेरेन टू NH 2234 NH 2. बघू नका, कर्नाटकचे कोण प्रवासी असेल त्यांच्यासाठी कन्नडचा अभ्यास करून आलोय. निघा. वडगाव हुबळी फलाट क्रमांक 2 वर येते. आली वडगाव बारामती 3854 10 मिनिटात निघते. पुढच्या 10 मिनिटात बारामती साठी निघेल गाडी. दादा जुन्नरला गाडी इथनच जाते का? जुन्नर गाडी बाकी आहे अजून. प्रवाशांना सूचना, जुन्नर गाडी पुढच्या 20 मिनिटात लागेल फलाट क्रमांक 3 वर. जुन्नर. दादा ऐकता का? इथं थांबू का मी? थांब त्याला काय होतंय. थांब की. वडगाव पुणे 5662 फलाट क्रमांक 3 वर लागते. बाळू गामटे लवकर पोचा. लोक तिकडे गुदमरले. चला लवकर जा तिकडे. दादा ऐकता का? हा बोला की. चालन नाही तर थांबलं तर थांब की त्याला काय चालन ना? होतंय. ऐकता का दादा? ऐका ना, ते मला हे काय म्हणले का तू आहे ना इथं क्रंटोलच्या बाजूला येऊन उभी राहा म्हणून. ते शेप राहतं म्हणून. कसे दागदागिने घातलेत ना मी, कधी एकटी नाही नाही पण ते हे काय म्हणले कुणाच्या बाजूला येऊन उभं राहा. क्रंटोलल बाईक कंट्रोलर नसते ते कंट्रोलर असते. कंट्रोलर
अहो, मी आपल्या आडानी पडले, मला कुठं एवढं बोलता येतंय कठीण कठीण. कंट्रोलर बोलायला सोपं आहे. तुम्ही जे बोलता ना कंट्रोलर ते कठीण आहे. कळलं का? दादा तुम्ही पण लय भारी. ऐका ना, पण मी इथं थांबले तर चालेल ना? थांबा त्याला काय होतं? चालेल ना? थांबा हा. वडगाव पुणे 5662, वडगाव पुणे 5662, फलाट क्रमांक 3 वर लागले. पटकन ज्या ड्रायव्हरने गाडी लगेच काढायची तिकडून वडगाव पुणे. ऐकता का दादा? बोला ना. शालन आहे ना, शालन 25 वर्षांनी भेटणार आहे माई मैत्रीण. आहे का? चांगलंय, हा. चांगलंय. बालपणीची मैत्रीण आहे माई. होय, होय. हा, आताच लग्न जमलंय ना तिचं. चांगलंय हा. चांगलं. वडगाव सटाणा 5 मिनिटात निघते गाडी. ऐकता का? हा. ओ ऐकता का दादा? सदाशिव मामा आहे ना, त्यानं लग्न जमवलंय. हो हो. हा. सदाशिव मामा 5 मिनिटात सुटेल लगे. बाय काय करताय इथं? मला गोंधायला होतं हो. नका करू हे. मी काहीतरी अनाउन्समेंट पण करतो. सदाशिव मामा सुटलेलाच आहे ऑलरेडी. तुमच्या सारखाच आहे, ढेपच्या ढेप. बरोबर बोलले तुम्ही. बरोबर आहे बाई, पण काय आहे, लोकांना सदाशिव मामा सुटलेला बघायचं नाहीये. हा. गाडी कोणती सुटते ते बघायचं ना. हो, हा? बरोबर आहे. जरा शांत बसा. नाही, मी हरकत आपलं बोलत राहते. हरकत माझं काय थंडच. ए बाळू गामटार झाकी. एक दोघांचा जीव गेल्यावर जाणार होय. कोण येतोय तिकडून? जा बाबा. माई मैत्रीण ना शालन. हा कोण आहे पोरगा माहितीये का? किराणा मालाचं दुकान आहे त्याचं. होय का? मामानेच बघून दिलं ना. चांगले चांगले. ऐकता का? पुणे मनमाड, ते ऐकतोय. दूधवाला पण आहे ते. हा. पुणे मनमाड. ऐकता का? पेट्रोल पंप पण आहे त्या पोराचा स्वतःचा. आहे का? चांगलंय, चांगलंय. हा. पुणे- ऐकता का? आणि कसं आहे ना, मला काय वाटतं माहितीये का, मराठी माणसानं बिझनेस केला पाहिजे, पण ना घाबरीत्यात, लय घाबरीत्यात. ऐकता का? माझे मिस्टर आहेत ना, मिस्टर, त्यांनी पण गॅरेज टाकलं होतं. ऐकता का? पुणे बाई बंद हे पडलं. करू नका. ऐकतोय मी. बंद पडलं. ऐकतोय मी. बंद पडलं. नाही वाईट झालंय. बंद हा. पडलंय. काय बाई, मला आता इथे मी काहीतरी काम करतोय, अनाउन्समेंट करतोय ना, करा, करा. ते करू दे मला. हा नाही. तुम्ही सरकार काही करू नका. मला आपलं बोलायचे सवय. पुणे मनमाड 5662, पुणे मनमाड गाडी फलाट क्रमांक 6 ला लागली आहे. पुणे मनमाड. अयो मनमाडला जाते गाडी तुमच्याकडनं. हो हो. अयो मग आता सुटणार आहे का? कितीची गाडी आहे? बाई जुन्नरला जायचंय ना. मनमाडचं काय काढलं मध्येच? नाही नाही, मला जुन्नरला जायचंय. मनमाडला माझी आत्या राहते, शांत आत्या, माहिती 3 नंबरची आत्या. अच्छा होय काय? हा, हा. ती चालतंय. तिथं राहती. ऐकता का? ती तिच्याकडे म्हणजे कधी जायचं म्हणलं तर मला बरं पडेल ना, माहिती तवा असतं. या बाई, मी सांगेन हा, तुम्हाला. तेव्हा सांगा मग. गाडी कुठून कधी तवा या. हा, सांगतोय चालतंय. मी. हा हा, हा. पुणे मनमाड गाडी फलाट क्रमांक 3 वर सुटते. ऐकता का? मला सांगा. ऐकता का दादा? हा. मला सांगा, माही शांत आत्या आता काय करत असं? सांगा ना. बाई माझी आत्या काय करत असेल मला माहिती नाही. आ? तुमच्या आत्याचं कुठून सांगू? मी सांगते की 1 वर्ष झालं एक फोन नाही केलाय. तुमच्या आत्याचं कुठून सांगू मी? मी सांगते की मला माहिती माझी आत्या काय करत असन. अंगणात बसले असन वा काढीत. तिला लय आवड आहे. जी पोर भेटन तिला घेती जवळ आणि वा काढीत बसती. चांगलंय, लय भारी आवाज करते, टाक टोक. भारी बर का माझी शांत आत्या. हो, हो. माझी शांत आत्या आहे ना, तिला 4 पोर आहेत. होय होय. हा. ऐका ना, हा. जे धाकट आहे ना, धाकट, हा. ते लय माग लागलं होतं. म्हणत होतं मला मामाची पोर करायची, मला मामाची पोर करायची. ऐकता का? मामाची पोर कोण? ऐका ना. कोण? आकाशी म्या. पण म्या म्हणलं आत्तेला, नको बाय, मला नाही आवडत तुझं धाकट पोर, मला नाही तो पोराशी लगीन करायचं. हे बरं गेलं. पण ऐका ना, आत्या ऐका ना, ऐकते. म्हणजे बाई मी इथंच बघतोय ना. हा, म्हणजे मी सांगते, ऐकतोय. हो. मी इथे बघतोय का? नाही. मग तुम्ही मागून बोला ऐकता का? तर मी इथे बघीन. तुम्ही ना, इथंच बघतोय ना मी आता. हा. है ना? तुम्ही ना डिट्टो माझ्या दिरासारखे असेच फोन करतात ते. तर ऐका ना दादा, तर ते ना 4 नंबरच्या पोराला मी नाही म्हणले ना, आत्या लगेच वडगाव नांदगाव. वडगाव नांद. ऐका ना, आत्या आहे ना माझी शांत आत्या, ती 3 नंबर आहे बरं का. वडगाव माझे पप्पा आहेत नांदगाव. ना दादा, ऐका ना, माझे पप्पा आहेत ना, ते 1 नंबर आहेत. 2 नंबर वडगाव पप्पू वाया. आहेत आणि शांत आत्या 3 नंबर. हे वडगाव बारामती निघ ना. अरे निघ, तुला कळत आहे कोण आहे? हे ड्रायव्हर कोण आहे? अरे गाडी काढा हो. मागत तिकडे शिरू तटली, तुम्हाला कळ ना. तो ड्रायव्हर माग हॉर्न वाजून मिळा. निघ. लय ओरडावं लागत हो तुम्हाला, ऐकते नाहीत माणसं. ऐका ना माझं, तर आहे ना काय सांगते तुम्हाला बरं का, मला ना बोलायची लय सवय, आणि समोरचा माणूस बोलणारा भेटल ना तर मग अजून मज्जा येते. माझं कसं आहे ना, ते गिरणीच्या पट्ट्यासारखं आहे, तोंड चालूच राहतंय, घंग 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 चालूच असती. ए बाळू गमटे, अरे जा ना तिकडे साफ कर ना. डोकं खातो ऐका ना. बडबड करतो. चल. ऐकता का? हा, ऐका ना. ऐकतोय. मी काय म्हणते, मला तेवढी जुन्नरची गाडी लागली तर सांगा ना, सांगतो, सुटून सांगतो, जाईल नाही का, मग सांगतो, मला सांगतो. शालनला भेटायचं. सांगतो. ऐकताय ना तुम्ही? सांगतो. ऐका बरं का. बाई ऐका, ऐकतोय मी.
हे गालाच्या मागे इथं चामकी लटकत नाहीये. हे कान आहेत. हिथनं बोललेलं डायरेक्ट जात यात कळलं. हे कान आहेत. दादा तुम्ही माझ्या दिट्टो दिरासारखे असेच फोन करतात ते. दादा ऐका ना, तेवढं फक्त मला आठवणीने सांगा जुन्नरच्या सांगतोय बाहेर पणजी गाडी 4328 पणजी गाडी फलाट क्रमांक 6 वरनं निघते. पणजी गाडी 4328. ए बारक्या, ए पणजीला विचारतोस ना मगाशी, सुट्टे जा पकड गाडी. शालन आहे ना शालन, 25 वर्षांनी भेटणार आहे. भया मला वाटलं लय उशीर झाला वाटलं. ऐकताय काय तुम्ही? ऐकतोय सगळं ऐकतोय. वाटलं शब्द दोनदा बोलत तुम्ही. मला वाटलं बया मला वाटलं उशीर झाला वाटलं. दोनदा बोललो, दोनदा ऐकलं. मी काय बोलते ना कधी कधी मलाच ऐकू येत नाही. चालतंय. मला ऐकू आलं. शांत राहा. ऐकता का तुम्ही? बाई मी पाया पडतो. नाही. बाई मला काम करू द्या. बया. पाया पडतो, काम करू द्या. काम तर केली पाहिजेत ना दादा. ऐकता का तुम्ही? काम कोणाला चुकलेत? आ तुम्हाला सांगते माय मामा आहेत ना असेच तुमच्यासारखे बर का, काम करता करता गेले. हो तुमच्यासारखेच काम करता करता गेले. तुमच्यासारखे बाई काम करणाऱ्या माणसाला सांगाले. नाही नाही सांगते. काम करतोय मला सांगाल काम करता करता गेले. ऐका ना, जरा दया करा हो. ऐका ना. कोकलतोय घसा बसला इथे. तसं नाही. जरा दया करा. अहो बोलून पाया गेले. पडतो हो तुमच्या. तुम्ही म्हणाल नका लावून घेऊ. दादा ऐका ना, पाणी पितं का? नकोय मला तुम्हाला पाणी. जरा बरं वाटन. मला पाणी नकोय. महाबळेश्वर 11-12 महाबळेश्वर. ए कोण आहे ड्रायव्हर? कोण आहे महाबळेश्वरचा? ओय अरुण कदम. अरे काय करतोय? अरुण कदम काय करताय? अहो, तुम्हाला माणसं दिसत नाही. गाडी माणसांवर टाकताय. गाडी बरोबर घ्या. बरोबर लावा तिकडं. डोकं फिरवताय. भया इथनं महाबळेश्वरला पण जाते का हो गाडी? आ? का हो, महाबळेश्वर म्हणजे का ऑस्ट्रेलियाला की अमेरिकेला आहे? हा? महाबळेश्वरची एक वेगळीच मजा आहे. बोला काय मजा आहे? बोला. ऐका ना, तुम्ही ऐकतीच नाही. हा. महाबळेश्वरचं काय झालं? हा. माझं धाकटा पोरगा ना बंडू, हा महाबळेश्वरचा आहे. महाबळेश्वरचं आहे म्हणजे? हा, आम्ही माग गेलतो 2 जण फिरायला महाबळेश्वरला ना. 2 महिन्यात आलो आणि बंडू झाला. बाई म्हणजे बंडू महाबळेश्वरचा नाही, वडगावचाच आहे. महाबळेश्वरला गेला 2 महिन्यात बंडू कसं येईल? ए कोण आहे? कोण आहे त्या ड्रायव्हर? अरुण कदम या ना. बोललो तुम्हाला संपर्क करा इकडे लवकर. ऐका ना दादा, ऐकता का? तुम्ही जाणार का महाबळेश्वरला? नाही मला नाही जायचं. जा ना, म्हणजे बंडू येईन. बाई माझ्या बंडूला आता बंडू होईल. एवढा झालाय माझा बंडू. एवढा मोठा झालाय का? बाय वाटती नाही तुम्ही तसे धडधाकट आहे. मला नकोय बंडू कळलं. यंग दिसता तुम्ही. महाबळेश्वरचा बंडुकटर कोण? अरे बंडुकटर म्हटले. तुम्ही सेम सारखे. कोण आहे? कंडक्टर कोण आहे? प्रभाकर मोरे. लवकर या हो, दोघांनी इथं संपर्क करा. लवकर या इकडे. डोकं फिरवता. ए वडा कोणी टाकली आत? वडा बाहेर लावा. शिटा भरायच्या नाहीत फालतू मध्ये. वडा बाहेर लावा. वडा बाहेर लावा. हा वडगाव बीड 6364 वडगाव बीड. फलाट क्रमांक 6 वर सुट्ट आहे. ऐका ना, इथनं बीडला पण गाडी जाते का? हो जाते. मज्जा आहे. बाई बीडला गाडी जाते ह्याच्यात कसली मज्जा आहे? माझं बीडला कोण राहत असन ओळखा बरं? मला कसं माहिती असेल? मला सांगा ना, माझं बीडला कोण राहत असन? दादा. हा चुकलं. अरे रे हरलो. बस दादा तुम्ही लई फोन करता बर का. तुम्ही ऐकती नाही. सांगा ना, माझं बीडला कोण राहत बाई, असन? मला नाही माहित. तुम्ही सांगा कोण राहतं. कोणीच नाही. मग कशाला सांगताय? तुमचं बीडला कोण राहत? बाई माझं पण कोणीच नाही राहत. अंगाशी माझं बी बीडला कोणी नाही राहत, तुमचं बी बीडला कोणी नाही राहत. मग आपण कायला बीड बद्दल गप्पा मारितोय? अरे काय बाई तुम्हीच विचारलं ना बीड बद्दल. मी कुठे विषय काढला? अहो तसं नाही, मी आपलं विचारलं, जस्ट फन केलं एवढंच, बाकी काय नाही. बाई मी तर फन करायला नाही आलोय. ऐका ना दादा, ऐका ना, तुम्ही ऐकती नाहीत. मी मस्ती केली. ऐका ना तुम्ही. बोला ना. ऐकतोय. बोला. ऐका तुम्ही. ऐकतोय, ऐकतोय. बोला ना. नाही, नाही, ऐकते. बोला हो, ऐकतोय. ऐका तर. ऐकतोय. बोला. बोला नाही, ऐकतोय. बोलू तर द्या मला. ऐकतोय. बोला ना. अहो, बोला. मला ऐकतोय. ऐकायलाच नाही. ऐकतोय. बोला. ऐकतोय. बोला. ऐकतोय. मला ऐकायचं. ऐकतोय ना. बोला काय हो. होतं? बोला. ऐकतोय. बया. ऐकतोय ना. बोला. बया. बोला. ऐकतोय. बया, काय ऐकतोय. ऐकतोय. बोला. ऐकतोय. ऐकतोय. बोला. क्या बात है. ऐका ना, बोला जगातलं सगळ्यात भारी संभाषण आम्ही आता ऐकलं. फारच मजा आणली. क्या बात. सुपर्ब.
हास्यरसिक प्रसाद दा. बहारदार, मजा आली, खूप मजा आली. फार गोड विषय होता आणि फार मस्त लिहिला स्पशा. सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंटसाठी टाळ्या. स्वादिष्ट. Woo! अत्यंत थोडका आणि तितकाच बोलका असा हा सेट आहे. म्हणजे इतकं कमाल ऑब्झर्वेशन आहे. तो जो ॲम्प्लिफायर लावलाय तिथपासून तो माईकला बांधलेला रुमाल, त्या भिंतीवर टांगलेली ती पत्र्याची पेटी, ते दोन्ही बोर्ड, लाजवाब ऑब्झर्वेशन, लाजवाब. फार मजा आली. पशात तो कंट्रोलर इतका परफेक्ट उभा केला असतो. ती अशीच असतात माणसं. त्यांनी तू बारीकसा गंध लावलंयस कपाळावर, तिथपासून तो गळ्यात अडकवलेला रुमाल, त्यांची बोलण्याची पद्धत, अप्रतिम कॅरेक्टरायझेशन, अप्रतिम. फार मजा आली. नमा मस्त, वंडरफुल, फारच मजा आली. हा हास्याचा प्रवास महाज महामंडळाने आमच्यापर्यंत पोहोचवला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. मस्त मजा आली. सोनाली ताई. फारच मस्त. मला सगळ्यात आधी विचारायचंय की हे 3 प्रवासी ज्यांना कुठंच जायचं नव्हतं ते आता का आले नाहीयेत? एकही गाडी त्यांना पटली नाही. मला ते फार आवडले आणि मला प्रसादनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मम म्हणावं असं वाटलं. इतका गोड आहे सेट आजचा. मला लोगो फारच आवडला. त्यातला हास्याचा प्रवास तर फारच गोड आहे. मस्त मस्त. थँक्यू ताई, थँक्यू. मला एकदा फक्त इथे आता तुम्ही विषय काढलाय म्हणून सरांबद्दल बोलायचं, गोस्वामी सरांबद्दल, की किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला आत्ता हा रुमाल जो आहे तो अगदी डिटेलिंग गोस्वामी सरांनी शेवटी केलं की इथे रुमाल बांधा. मग तो जाड रुमाल नाही, तो पातळ रुमाल असतो. तोच त्यांचा काय म्हणतात बेस कट करण्यासाठीचा त्यांची ती आयडिया असते वगैरे वगैरे. सो हे छोटं छोटं डिटेल म्हणजे एवढंही लक्ष वेधलं जातं. एकदा सरांचं फार छान. वाव, वाव. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले आज आलेले आहेत एका इव्हेंटला. चला तर बघूया तिथे त्यांच्यासाठी काय आणि कसं आयोजन केलंय ते. या सर, ही तुमची रूम आहे. बॅग कुठे सरांची? अगं बॅग आणायला सांगितली होती ना तुम्हाला. हिला सांगितलेली. नाही, हिला सांगितलेली. तुला सांगितलेली. तू आण, तुला सांगितली ती. आता कोण आणणार आहे त्यांची बॅग? का करता तुम्ही असं? आता तुम्ही ते पाहुणे आणि त्यांची बॅग काय ते बघा. मला काही बोलायचंच नाहीये. अरे 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 अरे. नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. घाई गडबडीत झालं असेल. हे चुकीचं आहे एवढंच सांगेन मी आता. सर सॉरी. हा Yes, सॉरी yes. सॉरी, तुम्ही आणलीत. सॉरी. नाही नो प्रॉब्लेम. ओळखच नाही करून दिली. नमस्कार. 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 रावसाहेब खपले स्मृती प्रित्यर्थ कलाक्रीडा महोत्सवाची मी आयोजिका मृणाल डमडुस्के. अरे वा, छान आहे नाव. हो ना, डमडुस्के सगळेच मला नाही नाही, म्हणतात. आधीच मृणाल छान आहे. पुढच्याबद्दल मला काही फारसं म्हणायचं नाही. विनोदी आहात तुम्ही. नाही, पण तुम्हाला माझ्या कामाबद्दल मीच काय कौतुक सांगणार, पण फार सगळे कौतुक करतात. या, बसा. नाही नाही, काही हरकत नाही. तुमच्या बाजूला कुठे. इथे बसलाच आपण, इथे बसा ना. नाही नाही, ठीक आहे. हो नाही, म्हणजे माझं काम म्हणजे इथून असतं सर. बरोबर आहे. माझं प्रेम आहे खूप कामावर. मी आणि माझी टीम कधीही काहीही चुका करत नाही. नाही, हे पाहिजेच, हे पाहिजेच. येस. नमस्कार करा. नमस्कार मृणालताई. पाहुणे कोण आहेत? पाहुण्यांना नमस्कार करा. नमस्कार पाहुणे सर. नमस्कार. नमस्कार. नका अशा वेंधळ्यासारख्या वागू. 10 दिवस तुमचं ट्रेनिंग घेतलंय ना मी. आता सुरू झालाय ना महोत्सव. असं नका करू. तुम्हाला पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शिकतायत मुली माझ्याकडे. हो, शिकतायत. नाही काय, तुम्हाला माहितीये का, इव्हेंट म्हटलं की एवढी कामं असतात ना. बरोबर. आता तुम्हाला सांगायला नको केवढी कामं असतात, पण तरी सांगते. हे बघा, पूर्ण देशभरात ना लोक आले तिथे. स्पर्धा, काही उद्घाटन, एवढी सगळे. आणि ते सगळे लोक येणार. त्यांचं राहणं, खाणं पिणं, ट्रॅव्हल सगळं बघायचं म्हणजे काही गंमत नाही. हाताखाली माणसं लागतात ना. नाही, खरं आहे. त्यामुळे ह्या माझ्याकडे ट्रेनिंगला आहेत. हो हो, नाही खूप चांगलं. कामं नाही, पण असतात. मग खरं मनापासून कौतुक करतो तुमचं. कारण कला क्रीडा महोत्सव म्हटल्यावर एवढे स्पर्धक येणार, या सगळ्यांचं मॅनेज करायचं. इट्स नॉट अ जोक.
जोक, पण तुम्ही ते सगळं करताय, तुमची टीम करताय, थँक्यू व्हेरी मच. येस येस, तुमचं खरंच कौतुक आहे. बाय द वे, आता मी आज आणि उद्या इकडे आहे, तर मग काय काय आहे, काय सत्कार बित्कार काही हो, हो, हो. करायचं नाही, नाही. नियोजन कसं केलंय? नियोजनच सांगायला आलोय आम्ही. हो. आपण त्याआधी प्रथेप्रमाणे तुमचं स्वागत करतो. पुष्पगुच्छ द्या. Yes. या सर. थँक्यू. हे काढ 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 काढ. हे काय घातलं तू? पुष्पगुच्छ देणार होतात ना? गजरा घालताय? सॉरी, पुष्पगुच्छ कुठं? मृणालताई, आपला गजरा ठरला होता ना? समीर चौगुले गजरा घालून फिरणार आहेत का आता? काय चौगुले? मी काय फिरेन, पण मला काय विचारताय तुम्ही? त्यांना विचारा ना, मी काय फिरेन? पण मृणालताई, तुम्ही गजरात सांगितलं होतं 5 नंबर रूमला. अरे डोकं पण वापरा ना. अकला नाही येत का तुम्हाला? मी सांगेल ते सगळं करणार आहात का? फक्त डोकं वापरा ना जरा. मला कळत नाही तुमचं काय करायचं. आता तुम्ही हा माणूस आणि तो गजरा काय करायचं ते करा. मला काही बोलायचंच नाहीये. अरे बापरे. अरे बोला, स्किट उभं आहे असं. बोला पटापटा, कोणीतरी तर बोला ना. कळत नाही हो मला यांना कसं हँडल करायचं. आता 5 नंबरची रूम आपण आधी कोणाला दिली होती? आशाताईंना दिली होती की नाही? मग ते टॉयलेट चोकअप झालं म्हणून आपण त्यांना शिफ्ट केलं. त्या कटकट करायला लागल्या होत्या की नाही? म्हणून 5 नंबरची रूम आपण समीर चौगुलेंना दिली की नाही? एक मिनिट, ही 5 नंबरची रूम आहे, हे टॉयलेट चोकअप आहे. मला आधी ह्या रूम मध्ये कशाला आणलं मला? कटकट करत होत्या. डोक्याला ताप झाला होता. मी यांना काय म्हटलं, समीर चौगुले फार शामळू स्वभावाचा माणूस आहे, त्याला तो काही कटकट करणार नाही, काही बोलणार नाही. एक मिनिट, शामळू स्वभावाचा अर्थ कळतो का तुम्हाला? शामळू स्वभाव म्हणून चोकअप झालेली बाथरूम. एक मिनिट, मला चालणार नाही. मला वेगळी रूम पाहिजे आत्ताच्या आत्ता, प्लीज. घ्या. आता कुठून आणू चांगली टॉयलेटवाली रूम मी यांच्यासाठी? मला ना तुमचं काय करायचं कळतच नाही खरंच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुळात आपला इथे मुक्काम नाहीये ना. प्रॅक्टिकली बघितलं तर कसं आता इव्हेंटलाच जायचंय आपल्याला. अरे पण ही ए, मग तिथे करा ना, जाऊ द्या ना तिथे. इव्हेंटच्या तिकडे? हा, पण अर्थात तिथेही पब्लिक टॉयलेट्स आहेत. मग कशाला मला सांगताय? इथे आहे ना, त्यांना सांगा ना, सर्व्हिस द्यायला सांगा ना. बरं, नाही, आपण एक आयडिया करूया. चोकअप झाले कसं? आपण एक असं आयडिया असं करत नका ना, ते वाईट दिसतं, ते नका करू. ऐका, चिडू नका, ऐका. हे, असं असं नका करू. नाही करावं लागणार. ऐका, मी एक आयडिया देते. आपण असं करूया, तुम्ही पटकन इथे फ्रेश व्हा आणि खाली या. आणि मग अहो चोकअप आहे ना, बाथरूम चोक. ऐकून तरी घ्या पूर्ण. निघता निघता पटकन करा, फ्लश करून पळून या. मागे वळून बघूच नका. अरे काय बोलताय तुम्ही? फ्लच करून पळायचं, ही कुठली पद्धत आहे? अरे आर यू गेटिंग माय पॉइंट? सेलिब्रिटींशी असं नाही वागून चालत, कळतंय का तुम्हाला? बघूया आपण. बघत काय बसलात? वह्यांमधलं नियोजन सांगा त्यांना. सॉरी, आपण बघूया काय करायचं. सांगा ना पटकन. हो मृणालताई, आता सुदाम हॉटेलला चहा बिस्किटाची व्यवस्था केली आहे यांची. मला नकोय त्या. घेऊन जा तुम्ही. घेऊन जा. चला. कुठे चला? हे काय येड्या का रे तुम्ही? घेऊन जा म्हटलं, ह्याना कुठे घेऊन जाऊ मी? किती वाजलेत आता? 12 वाजून 9 मिनिटे. मग जेवणाची वेळ झालीये, जेवायला न्यायला हवं ना. 4 वाजता चहा बिस्किट द्यायचंय ग. नाही, आता यांची चहा बिस्किटाचीच व्यवस्था केली. अरे पण मी सकाळी 7ला माझ्या घरून निघालोय, 4 तास प्रवास करून आलोय, 12 वाजत आलेले आहेत, मला भूक लागले. ही जेवायची वेळ आहे की नाही मला सांगा? अरे 5 वाजता केली आहे जेवणाची व्यवस्था. अरे 5ला? अरे मी 5ला का जेवू? आत्ता जेवेन ना, दुपार झाली की जेवतात ना ग. ओढ बंद कर कधी कधी. असं करून उभी आहे, 1 तास झाला. त्या सुदामा हॉटेलच्या जेवणाच्या लिस्ट मध्ये यांचं नाव आहे? नाही मृणालताई. छान, मस्त आपलं नाव आहे. आपण आता जेवायला जाऊया. मग हा माणूस बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईल बाहेर. एक मिनिट, मी कशाला बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईन? नाव मला घे ना हॉटेलमध्ये. लिस्ट मध्ये तुमचं नाव नाहीये. अरे हो. मला काय तो रूल, मला काय करायचंय? डोंबाला नाही रूल. मला घ्या ना, त्यांना सांगा ना हॉटेलवाल्यांना, या ना घ्या येत म्हणून. ना तो. सेलिब्रिटी आहे म्हणून सांगा. तो सुदामा हॉटेलचा मालक खतरूड माणूस आहे. अजिबात एक माणूस एक्स्ट्रा देत नाही. डोक्याला ताप होतो. खरं सांगू तुम्हाला, त्या हॉटेलमध्ये कोणी जेवायलाच नाही पाहिजे कधी. मग कशाला मला तिकडे नेताय? मला भूक लागली आता, मला आत्ताच्या आत्ता जेवायला पाहिजे. मृणालताई, एक कल्पना सुचली आहे. काय काय? आपण कुस्तीगिरांना खुराकाचे कुपन दिले होते ना, हा. त्यातलं एक कुपन बाकी आहे. पाहुणे सर, तुम्ही जेवणाऐवजी 12 गावठी अंडी खाल का? जेवणाच्या ऐवजी 12 गावठी अंडी? मी का खाऊ 12 गावठी अंडी? खा ना गपचूप. एवढं काय
अरे ऍटिट्यूडचा प्रश्न. 12 गावठी अंडी मी का खाऊ? आम्ही खूप असं मानलं, आम्हाला खूप वेळ लागला शोधायला, माहितीये का अरे तुम्ही चुका केल्यात, मला कशाला सांगताय? 12 गावठी अंडी केवढी उष्ण पडतील माहितीये? दोन्ही साईडनी ड्रॅगन होईल मी. 12 गावठी अंडी कोण खातं? 12 गावठी अंडी? आता माझ्याकडे बघू नका, मी काही करणार नाहीये. तुम्ही हा माणूस आणि त्याची अंडी काय बघून घ्या काय करायचं. काय माझी कुठली अंडी आली? माझी कुठली अंडी आली आहेत? माझी अंडी, ह्या माणसाची अंडी म्हणाल तुम्ही? मला बोलायचंच नाहीये काही. वा शिवा, आहा, ओहो. अरे बोला लवकर. गॅप पडली की त्याला वाटतं शेवटचं म्युझिक वाजवायचं, तो तिकडे तापटायला लागला. बरं सगळं शांत झाल्यावर त्याची झोप मोड होते बाबाची. अरे स्किट संपलं का? चला, असं होतं त्याचं. कशाला करतो हे? गॅप मध्ये घेत जाऊ नका. चिडू नका तुम्ही. मी काय म्हणते, 12 नाही, तुम्ही हवी तेवढी अंडी खा. अरे पण मी नाही, पोटाला पुरतील तेवढीच खा. अरे मुद्दा तो नाही. मी बघितलं ना, मी म्हंटल होतं ना, फार शामळू स्वभावाचा माणूस आहे तो. काय 12 म्हटलं तर 12 अंडी खाईल. कोण शामळू? शामळूचा अर्थ डिक्शनरीत बघ, शामळूचा अर्थ काय तो? अहो, तसं- 12 म्हटलं की 12 अंडी मी खाईन. नाही, तसं- स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा नाही, सांगून ठेवते. मला दुसरा जेवण पाहिजे आता. 1 मिनिट, हवी तेवढी खा. 1-2 खा, ठीक आहे, बाकीची ठेवा. ठीक आहे. नंतर 4 वाजता भूक लागेल त्याच्यासाठी खिशात ठेवून द्या. येडी आहेस का ग? सेलिब्रिटी माणूस 2 अंडी घेऊन 4 वाजेपर्यंत फिरणार. ही खिशात अंडी. 4-5 वाजता भूक लागली की 1 काढून टक टक मिरपावर, आणि नंतर हे काय ते मीठ बीट लावून तिथे खाणार. अक्कल आहे तुम्हाला? असं सेलिब्रिटी घेऊन जाणार? कोणी काय म्हणतो, इथे मारलं तर काय करू मी? आपण बघूया. आपण मी बघते काहीतरी करते. आपण कपड्यांचं ट्रायल वगैरे करून घेऊया का? करून घ्या. दिंडीचे कपडे आणलेत का ट्रायल करायला? द्या मग, डोकं नका हलवू फक्त. मगाशी सांगत होतात मनापासून काम करते आणि प्रेम आहे कामावर. हे मुली तुमचं प्रेम आहे. हो. असं नका करत जाऊ ना. मी चिडत नाही कधी. मी खूप माझं काम छानच असतं. ह्या नवीन ट्रेन शिकवते ना त्यांना, म्हणून फक्त जरा. सर ही साडी आणली आहे तुम्हाला, आणि सर हा ब्लाऊज एकदा चेक करून घ्या, फिटिंग तर शिवलाय सर. आणि ही बिंदिया. इकडे लांबो. साडी आणि ब्लाऊज देताना कळत नाही समोर कोण बसलाय तो? ही तुमची साडी सर म्हणतेस ना, वर साडी देतेस, कळत नाही हाताला काय देतेस ते. हे तुमची अरेंजमेंट आहे सगळी. माझे कपडे कुठे आहेत? मला ही साडी बिडी नाही घालून फिरणार मी. कळलं का? साडी बिडी नाही घालून फिरणार. तुमच्यासाठी याच्यात हेच लिहिलंय काय? की तुम्हाला साडी आहे. कोणी लिहिलं ते? आम्हीच लिहिलंय. मग चूक कोणाची आहे? स्वतः चुकीचं लिहायचं आणि माझ्यावर कशाला बिंबवतेस ते? खोडून टाकणं लिहिलं असते. नाही सर, 5 नंबर खोलीला साडीच आहे सर. अगं, अकला कुठे आहेत तुमच्या? हळू करा तुम्ही, हळू बोला. 5 नंबर रूम कोणाची होती? आशाताईंची होती की नाही? कोण आशाताई? ज्यांचं टॉयलेट चोकअप झालं म्हणून त्या कटकट करायला लागल्या. 1 मिनिट इथे थांबणार नाही. नियोजन कसं आहे तुमचं? आपल्या नियोजनाबद्दल बोलल्या म्हणून आपण त्यांना 8 नंबर रूम मध्ये शिफ्ट केलं आणि समीर चौगुलेंना 5 नंबरची रूम दिली. माझ्या कशाला सांगता हे आता? चाल ना पुढे जा ना. ते झालं ना मगाशी. आता हो, मुद्दा हा आहे की इथे म्हणजे हे कपडे आशाताईंचे आहेत की नाही. आता मी का जाऊ त्यांच्या इकडे? त्या खतरूड बाईला मी कपडे मागायला जाऊ? आता मी नाही जाणार अजिबात. हा एक शामळू स्वभावाचा माणूस आहे. याला 4 वेळा म्हटलं साडी नेसता, हा नेसेल सुद्धा. ती बाई काय करेल? स्वभाव कुठलाही असो, खतरूड असो, चांगला असो, कसाही असो, मी साडी का नेसो हा प्रश्न आहे. बघितलं, तुमच्यामुळे तो शामळू स्वभावाचा माणूस पण ओरडतोय आता माझ्यावर. जा आणि पटकन कपडे बदलून आणा त्यांच्याकडनं. मला माहिती नाही. नाही नाही, आम्हाला भीती वाटते. आम्हाला बघून आशाताई चप्पल फेकून मारतात. आम्ही नाही जाणार. मी पण नाही जाणार. तुम्ही जाणार आहात का? येडायस काय का? मी तिकडे जाऊ आशाताईंकडे. त्यांचा माझा काय संबंध आहे आशाताईंकडे? प्लीज माझे शर्ट पॅन्ट आले तुमच्याकडे. अरे काय? अरे मग मी पण जाणार नाहीये. तुम्ही जाणार आहात का? हो, हे काय येडायस का गं? मी कशाला ते आशा, माझी ओळख आहे आशाताईंची. कोण आशात आहेत मला माहिती आहे. मी त्यांच्याकडे जायचं. ही प्लीज साडी तुमची आहे, तुमचे कपडे मला द्या असं मी तिला म्हणू. मी नाही जाणार. मला आत्ताच्या आत्ता कपडे पाहिजे सांगून ठेवतोय. ओ ओ ओ ओ मुन्नी आहे ना? हा, कोण म्हणणे? मृणाल. मला लाडाने मुन्नी म्हणतात की नाही? लहानपणी गोट्या खेळायचो आपण, एकत्र गोट्या खेळायचो. मुन्नी तू आहेस माहितीये मला. गोट्या खेळ तो बाप आणि मी कोयबा खेळायचो. असं एनर्जीसाठी जोशमे, हे जोशमे. हा,
चिडू नका तुम्ही फक्त हो ठीक आहे. पाणी प्या. ताईंना दाखवतो. मृणालताई ट्रॉफीचा फोटो पाठवलाय. छान आहे. धन्यवाद. एक तरी काम चांगलं केलं ना म्हणून धन्यवाद. सर आत्ता राग जाईल तुमचा. बघा तुम्हाला ही ट्रॉफी देणार आहे. किती छान आहे बघा. व्हेरी गुड. बघितली आहे तुम्हाला फोटो बघितला ह्या ट्रॉफीचा? काय लिहिलंय त्याच्यावर? समीर चौगुले स्मृती प्रित्यर्थ रावसाहेब खपले यांना अर्पण. हे खपलोय मी, मेलोय मी. माझ्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही ट्रॉफी बनवली आहे तिकडे. हे तुमचं नियोजन. कुठे लक्ष तुमचं? हळू बोलत जा. खपलाय कोण? खपले. आणि नाव कोणाचं लिहिलंय? चौगुले. काय करताय तुम्ही? कोणाची जबाबदारी होती? तिला सांगितलेलं. माझं काय, माझ्याकडे मंडपाची जबाबदारी होती. मंडपाची जबाबदारी होती काय? मग बांबू मोजत होती. हो मोजत होते. मोजलेले बांबू आणू का? कशाला आणते? स्वतःच्या डोक्यात घालायला. तुझ्या डोक्यात घालायला. माझ्या डोक्यात कशाला घालते? स्वतःच्या डोक्यातच घाल. तुझ्याच डोक्यात घालीन मी. गप्पा बस ग. मी शेण खायला सांगितलं तर जेवण चालू राहील. खाशील शांतपणे का? मत जा आई बघा. खाईन, तू आणलंस तर मी शेण खाईन. तू घेऊन ये. मी कशाला आणू? तुला खायचंय तू आण. तुला बरवायचंय, तू घेऊन ये. मी कशाला आण परबटी? अरे गप्पा बसा ना. मज्जा बघा ना, मज्जा बघा. हे चालू राहील. गप्पा बसा. अशा गलिच्छ चालीत कोण भांडतं? कोण चालला होता अशी गलिच्छ घाणेरडी? कानाला त्रास होतो तुमच्या बोलण्यामुळे. लक्षात घ्या तुम्ही. ओठ बंद कर. ओठ बंद कर. काय चाललंय? मलाही असाच त्रास होतो ह्यांचा. नाही बस झालं. मला तिकीट द्या परवाचं. अहो. मला इकडे थांबायचं नाही. 1 सेकंड थांबायचं नाही. मी तुमचं नियोजन हरवाल ना- फक्त. मला मी भीती माझं बघेन. वाटते. हरवलं होतं हरवलं. एकदम गप्प बसायचं. मला तिकीट. हा मी परवा निघून जाणार. तुमचा माझा काही संबंध नाही. आपण खूप झालं. करू छान नियोजन. नाही, असं नाही, नका बघा करू जरा. तुम्ही. एवढं काय आकडताय? राहा ना गपचूप. वाजवे ना. फनकन सांगून ठेवतोय. सांभाळून बोला तुम्ही. गेन घपकन डोकं फिरू नको. तुमच्या आधी ना मिनूची मुंडी मुरगळली पाहिजे. मुन्नी. सॉरी. तुमच्या आधी ना मुन्नीची मुंडी मुरगळली पाहिजे. तुमची मुंडी मुरगळली पाहिजे. शिष्या तुमच्या ह्या शिष्या ह्या शिष्या आहेत. कळलं का? ए बघू नको का असं. हे खड्ड्यात गेला तू. नियोजन सांगून ठेवतोय. बाहेर भेटा तुम्ही कुठे. इव्हेंट मॅनेजरकडे दाखवतो तुम्हाला. हा नाही थांबायचं 1 सेकंड सुद्धा इकडे. ऐका ना, आपण करूया ना सगळं नीट. नाही खड्ड्यात ऐका घ्या ना, तुम्ही. असं- मला थांबायचंच नाही. आय- आय- मला थांबायचंच नाही. वा वा, जोरदार टाळ्या. मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. छान मस्त विषय मस्त होता. सम्या असं काही घडलंय आयुष्यात? नाही थोडाफार फरकाने घडलंय. सांग ना सांग ना सांग ना. नाही मी असं बऱ्याच वेळेला घडलं की AC चालत नाहीये म्हणून दुसऱ्या रूम मध्ये नेलं की त्याचा TV चालत नसतो. मग तिसऱ्या रूम मध्ये. मी असे 4 रूम बदललेले आहेत आणि शेवटी पहिल्या रूम मध्ये गेलोय मी. असं मी एकदा झालंय मला. वा वा छान होता विषय. आणि म्हणजे यांचं नियोजन जरी बिघडलेलं असलं तरी मला असं वाटतं की एखाद्या स्किटमध्ये आपलं कॅरेक्टर काय आहे आणि त्याचा ह्युमर काय आहे आणि तो कसा आणि कुठे पेरायचा ह्याचं तुझं जे नियोजन आहे ते शिकण्यासारखं आहे. म्हणजे थेट एंट्रीला तू जे धडकलास ते जायच्या वेळेला पण परत तू चुकलास. हे जे पूर्ण सर्कलचं तुझं नियोजन आहे ते दरवेळेला वाखाणण्याजोगं असतं. जसं ते आजही होतं. मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. आणि मी दमली आहे हसून हसून. मला ठसका लागला. खूप मज्जा आली. शिवाली असं वाटतंय एकतर कदाचित तू पहिल्यांदाच लिपस्टिक लावलं होतंस किंवा आजच ओठाचे बोटॉक्स झालेत. त्यामुळे ते असे मिटलेच नाहीत. उत्कृष्ट. प्रियदर्शनी असं वाटतंय की तुला तुझ्या आईनी तयार केलंय. त्यामुळे उभं करून आया साडी नेसवतात, आया वेण्या घालतात, गजरा लावतात. जा आता असं असं तुला सांगितलंय. तर ही जोडगोळी आणि तुमचं इतकं सुंदर सिंक होतं. फार मजा आली ते पाहताना. ईशा तुझ्यासारखे ऑर्गनायझर इतके पाहिलेत आयुष्यात की अशी ते लावून देतात ना 2 पार्ट्यांची आणि मी नाहीच त्यातली. असे इतके आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालेत की तू खूप आपली वाटलीस. समीर आउटस्टँडिंग. खूप मजा आली. Thank you. फार मस्त. थँक्यू. मंडळी आपल्या लाडक्या अतरंगी मोरे फॅमिलीला आज भेटणार आहे एक जादूगार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाची जादू अनुभवण्यासाठी. जी दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसवाडी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर,
खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. Hello, hello, hello. हॅलो. Hello, I am a great musician. Musician S. Lal. Sham Sundar Lal. I have some terrific powers inside me. Actually, it's a gift of God. ईश्वरी शक्तियाँ मेरे काबू में हैं. Let me show you some magic. Abracadabra, माझ्या acting ला घाबरा. 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 गिले गिले गुलू गुलू उड़ा दे. सोनाली मैम की उम्र को बढ़ा दे. त्यांना ना कुठली पण जादू यांच्यावर वर्कच होत नाही ना. इतके वर्ष झाले अजून बी तशाच दिसतायत त्या. सुंदर टवका टवटवीत काय निसर्गाची जादू आहे ही. या निसर्गाच्या जादू समोर माणसाची जादू काय चालणार आहे. आपली साधी साधी जादू केली पाहिजे बा पत्त्या बित्त्यांची. अरे वेलकम. एक्सक्यूज मी, यस. ते जादूचे कला इथेच चालतात काय? हा इकडे चालतात ना. हा मग त्या जादूगार साहेबांना बोलवून घ्या. अरे मीच आहे जादूगार. तुम्ही जादूगार आहो? यस. एक मिनिट. हा हा. आता बघा. वाय माझे नाही थोडे जादूगर वाटतेत, होय, होय, काय रे दत्तू? काका तुम्ही जर जादूगार असाल ना हा. तर तुमच्या टाकल्यावर केस उगून दाखवा. हा, दाखवा. बोलतात चंटे छोटू. बेटा अशी जादू नाही करता येत. नाही काय करता? करता? मग कशा काय दुकान उघडून ठेवला? नाही, बाहेर एवढं मोठं बोर्ड लावलास. चला आपण दुसरं थांबा ना तुम्ही. येते मला जादू. होय? भारी जादू येते. बसा ना तुम्ही. बसा. तुम्ही इथे जादू शिकायला आले का? नाही, चड्ड्या विकायला आलोय. अरे आल्या विचारलं इथं जादू शिकायचं कलाच आहेत काय? मग जादू शिकायला येणार ना. अख्खं खानदानात चंट आहे वा. सर तुमचे नाव काय? मी कातील प्रभाकर मोरे. कातील. ही माझी बायको रसिका नमस्कार. आणि ही आमची फसलेली जादू. फसलेली जादू म्हणजे तुमचं असं कधी झालंय? कसं? टोपीतनं तुम्हाला ससा काढायचा होता पण माकड निघाला. नाही बुवा. माझं असं झालंय. ये परब्या काय रे? मी माकड आहे. हो माकड आहे. मग तू माकडचा बाप काय? कर. मला डुकर म्हणतोस वासाड्या. हा. मला डुकर म्हणतो. आता अरे, थांबता. मला डुकर म्हणतो. डोक्यात घाला एकमेकांना. मला डुकर म्हणतो. डुकर म्हणतो म्हणजे अरे काय? गुच्चू पेटा ना. अरे किती कलकल करतो रे तू. अरे वडील आहेत तुझे. आणि बेटा माकडाचा बाप डुक्कर कसा असेल बरं? हा? हा? नाही त्याची काही चूक नाही. त्या का आम्ही त्या पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून दाखवतो ना, तर त्यातल्या एका गोष्टीमध्ये ना माकडीनीचा डुकरा बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होता. आहे ना. अरे हे कुठलं पंचतंत्र आहे? मी तर कधी वाचलं नाही गडे. वासाड्या वाचला असतं 4-5 पण काढलं असतं एवढ्या. जाऊ दे. हे बघा तुम्ही आमका जादू शिकवता तर लवकर शिकवा ना, आमच्याकडे वेळ नाही. थांबा ना का बरं? नंतर कुठे तरफडायचे तुम्हाला? तडपडायचं नव. मग? काय झालं, आम्ही संध्याकाळी आहे ना बर्थडेची सुपारी घेतलेली आहे. असं बरं. त्यांना आम्ही सांगितलंय हा. आम्हाला ना जादूचे प्रयोग येतात. हा मग खरं सांगू काय, आम्हाला जादू येतच नाही. अरे मग का बरं घेतली सुपारी? आम्हाला खायचंय. आम्ही अशा अधून मधून गोष्टी करत असतो. असं का? मग हे लोकांना कळतं, मग लोक आम्हाला पकडून मारतात. तरी आमची मस्ती काय हो. झाली नाही जात. आम्हाला जाम मस्ती आहे का नाही? अरे हे काय उत्तर आहे? काय?
अरे ही कोणाशी गाठ पडली आहे माझी? प्रश्न कसला विचारतास ठीक आहे. ज्याच्यासाठी इलो होता करा पटकन शिकवा काय ती नाही, नाही, अरे शिकवतो ना शिकवतो तुम्हाला जादू शिकवतो. हा. जादू शिकवायची एक मिनिट. हाय काय? काय? तुम्हाला पहिली कुठली जादू शिकवू? अजिबात कॉमेडी येत नसताना 5 वर्ष कॉमेडी शो मध्ये टिकून राहण्याची जादू शिकवाल? फालतूपणा नका करू ना. फालतूपणा? पर्सनल नका बोलू. जनरल आहे हा. हे जनरल आहे. जनरल जादू शिकायची ना तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना एकत्र जादू शिकायची आहे. हो म्हणजे काय आम्ही सगळं एकत्रच करतो एकत्र ना. कर हरकत नाही. जादू आधी आपण सोपं शिकू बुवा. म्हणजे पत्त्यांची जादू तुम्हाला चालेल. शिकवतो मी. पत्त्यांची. हा. या हा. आता तुम्ही एक पत्ता काढा याच्यातला अंधारा बरं. क्या बात है. हा. आबरा माझ्या ऍक्टिंगला घाबरा. आबरा माझ्या ऍक्टिंगला घाबरा. का पत्ता आहे? नाही नाही. हाय. नाही कुठला पत्ता होता तुमच्या? बाजूची चाल रूम नंबर 4 काला चौकी चिंचपोकली मुंबई नंबर 12. तुम्ही बा आहे ना पारंपरिक पंच काढू. तुम्हाला जर आयुष्यात काही करायचे असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं करिअर बूम व्हावं तर हे पारंपरिक पंच काढणं बंद करा. कोण सांगते बघा. गोत्तपटा. अरे 5 वर्ष झाले ना. तोच लेंगा तोच सदरा तेच गंजेल थोबडं घेऊन येतो आणि तेच बुरा लागेल पंच मारतो. अरे अशी कॉमेडी करण्यापेक्षा ना 5 वर्ष कॉमेडी न केलेली बरी. ना तर विषय भरकटतोय. आत्ता विषय भरकटतोय. जसं काय आल्यापासून विषय कुशीतच घेऊन फिरतोय तू. अरे इकडे बघा. इकडे काय शहाणपणा नका शिकाडू. अरे तुम्ही जादू शिकायला आले तर जादू शिका ना. है की नाही? हो काका हा? आणि पत्त्याची जादू तर मला पण येते. येते बेटा. मला येते. करून दाखव बरं. करून दाखव. ये इकडे सेंटर आहे इकडे. हा. मस्त करून दाखव. बरोबर शिकलो. यातला एक पत्ता उचला. वाव. तुम्ही उचला. येस. आई तू उचल. मी पण हा उचल. हा. बघितले पत्ते? हो. आता माझ्याकडे द्या. हा. दत्तू मस्त. आता बघा जादू. आबरा का डाबरा यांच्या ऍक्टिंगला घाबरा. आबरा का डाबरा यांच्या ऍक्टिंगला घाबरा. आबरा का डाबरा. हा होता पत्ता. नाही. मग हा होता पत्ता. नाही तर हा होता पत्ता. हा. अरे वा 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 वा. हुशार. मस्त. कसं ओळखलं तुमच्या मनातलं? आली का नाही जादू? कशी वाटली जादू? हा लहान आहे. नाही तर याला मारून मारून याची जादू काळी निळी केली असती मी. गटार आहे तुझी जादू. आणि साधी सुधी गटार नाही. चवडी चटक गंदी पटक गटार आहे. अरे अशी कुठे जादू असते का रे? गपरा उगाच आपल्या पोराक बोलायचा म्हणून तुमका काय मोठी जादू येता. नाहीतर काय? माका पण एक जादू येता. तू- मला दाखव. आठवलं आहे अरे आता वा, वा. शाळेत दाखव. असताना केलेलं. दाखव. आता बघाच तू. वाटता जादूगार आलाय. हा, चल तुमकाच दाखवते. पत्तो गाडा यातलो. काढू. हा. माका सांगू नका. माका सांगून तुमच्याकडेच ठेवा. हा, हा. बघितलास आता हडे ठेवा. हा. हा आता यांका सांगा. माका सांगा. माका ऐकूक नाही आलं पाहिजे. ओके. हा. नाही नाही ना आता ह्याका सांगा. दत्तू माका सांग. सुदामपत्ती. अरे बदाम सत्ती असते ती. सुदामबत्ती काय? सुदामबत्ती? हा ताच बोल. अरे बापरे. अरे या पोऱ्याने कानात सांगितलं. या बाईच्या तरी लक्ष समजलं नाही रे. अरे बलती बिंडो के रे ही रे. अरे बापरे. तुम्हाला जादू बिदू काही जमणार नाही. बिंडो के तुम्ही हो नाही मी अशी एक जादू केली. हा. बरोबर सक्सेस झाली. केली. हो काय केलेली. केलं? आमची ट्रिप गेलेली जंगलात. तिथे आम्हाला वाघ दाखवलेला. असं हा. मी जाताना लाल चड्डी घातलेली. येताना पिवळी झालेली. बेटा ती जादू तू नाही वाघाने केली होती. आणि हे असे गंदे पटक किस्से आहे ना 4 चौघात सांगत नको जाऊ. काय एक तर तुझं थोबडा असं ना दिसलं की फोडावं वाटतं ते. म्हणजे तुला 10 टोले दिले पाहिजे आणि 1 मोजला पाहिजे माहिती. म्हणजे आता तू जे काही सांगितलं ना त्याच्यानंतर मला असं वाटतं की ही जी टोपी आहे ना याच्यातून एखादा जादू करून चावरा कुत्रा काढावा आणि तुझ्या मागे सोडावा. आणि त्याने पण तुला कच्चे चावावं.
म्हणजे डॉक्टर असतो ना त्याने रेबीचं एवढं मोठं इंजेक्शन तुझ्या बेंबीत गप्पा गप्पा मारावं. तुझ्या बेंबीची चाळण झाली पाहिजे. वरून पाणी पिलं ना बेंबीतून कारंजे चिर चिर उडाले पाहिजे. बेंबीतून कारंजा उडताला तेव्हा मग इंजेक्शन इकडे बघ रे. द्यावा बेंबीत तर कारंजा ठीक आहे बेंबी. अरे तुम्ही किती बिंडो के रे, इथे कुठे बेंबी असते का? इथे नाही. तुम्ही जादू शिकायला आले ना, मग? तुम्हाला खरंच जादू शिकण्यात इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट म्हणजे त्यासाठी आलेला आहे का आम्ही? काय आहे, मी माझं नाव पण ठरवलेलं आहे. काय? जादूगार जी लाल. अरे दुसरं एखादं नाव ठेवायचं त्याच्यात ना. काय वाईट काय आहे? ते काय जादूगार जिला असं काय नाव असतं काय हा. तुम्ही ना जादूगार एम लाल असं नाव ठेवा काय? म्हणजे- जादूगार माझी लाल करूची सवय आहे ना. घबरा, उगाच. घबरा वगैरे. हो, माझ्याशी काय बोलायचं? ए, गप्प बस. अरे गुच्चू पठाना, तुम्हाला जादू तर येत तर काही नाही. आणि हे लाल आणि आमका लाल आणि ढमका लाल. अरे जादू ही एक तपस्या आहे, एक साधना आहे. कितीतरी वर्ष झाले मी जादू शिकून राहिलोय. शिकून काय केलं? काय केलं म्हणजे? नाही, जादू शिकून काय केलं? भुकेल्या पोटाला अन्न मिळवून दिलं, गरीबाच्या हाताला नोकरी मिळवून दिली. एवढं मोठे जादूगार समजतो ना स्वतःला. मग जादूची कांडी फिरून ना आधी जगातली गरिबी दूर करा. प्रत्येकाच्या ना ताटात अन्न मिळेल अशी जादू करा. तुम्ही जादू करा आणि आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवा. कुठल्याही नेत्याच्या मनात भ्रष्टाचाराचा विचार पण येऊ नको ना, अशी काहीतरी जादू करून दाखवा. युद्ध बंद करा. जगातले सगळे अनुभव नष्ट करा. देशांमधल्या सीमा, माणसांमधले धर्म जाती सगळ्या नष्ट करा. सगळी माणसं अशी एकत्र राहिली पाहिजेत अशी काहीतरी जादू करा. स्त्रियांवर अत्याचार होतात ते बंद करून दाखवा तुमच्या जादूने. जमल तुम्हाला? तुमच्या थोबडांना सूट होतात का रे ही वाक्य? अरे गेले 10 मिनिटं बालवाडी लेवलची कॉमेडी करताय तुम्ही, आणि अचानक ही सामाजिक एकांकिका कायला घुसडली रे? बरं ही वाक्य आहे ना, ही वाक्य दुसऱ्या कोणीतरी म्हटलं असतं तर माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. पण तुम्ही बोलले ना, माझ्या तोंडात 2 किलो थुका आला. अरे वाक्य बोलत असताना ती डावी नाकुडी हु 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 करत होती ना. कमाल आहे भाऊ तुमची. जादू शिकायला आले ना तुम्ही. मला खरंच सांगा, जादू शिकून तुम्ही काय करणार आहे? मी सांगतोय एकदा का मी जादू शिकलोय ना की मग या माणसा गायब करूचा आणि जिमी शेरगिल लावणूचा. मग जिमी शेरगिल लय आवडत. सकाळी सकाळी उठले ना की माझ्या समोर असं जिमी शेरगिल दिसू कयो. आई तो चेहरा नाही. जिमी शेरगिल दिसू होयो, त्यानं तुला बघितलं तर जीव देतो वासाला. तुम्ही एक काम करा, काय? मी मला जादू शिकवा. काय झालंय तुम्हाला, तो परबिनीचा नावरा आहे ना परब, मला जाम मारतो. हो मार. हो, जरा परबीन दिसली ना की माझा हा डोला आहे ना असा लवतो का नाही. नेमक्या ह्या डोला तो मुटका मारतो. काय मारतो? गुच्छा गुच्छा हा, मारतो. बरं, हा. काय मला ना त्यानं किती मारू दे, मला कुठं लागलंच नाही पाहिजे अशी काहीतरी मला जादू. लागला नाही पाहिजे. अहो. परबिनी डोळ मारता तुमचा डोळे फोडून नाही गोटा खेळतलं. काय बोलते, गप का? ए, थांबा. हा. ओ काका, हा तुम्ही मला पेन्सिल बनवाल काय? का बरं? ती पिंकी आहे ना, हा. तिला तोंडात पेन्सिल घालायची सवय. वासाडी, हा? ह्याच्यासाठी शाळेत जातोस? पिंकीसाठी फबाड फोडू? असू दे, काय तुम्ही छान काम आहे करा. तो. काय लहान आहे, एक काम अरे करा. नाही होत. तुम्ही जादूची कांडी फिरवा आणि ह्याला लिंबू बनवा. लिंबू का बरं आता? ह्याला असा पिळतो आणि ह्याचा रस करून पितो वसाड्याचा. लाज लाज वाटतं वाटतात म्हणजे- पोराक लिंबू करतास मग तुम्ही. काय करू? अरे गुच्चूप बठा रे. काय गुच्चूप बठा? बठा तू. जादूने हे बनवा ते बनवा. अरे जादू मध्ये ट्रिक्स असतात, काही कला असते ती. जादूने असं कोणाला पण काही पण नाही बनवून टाकता येत. काय मग कसलं जादूगार तुम्ही? वसाडी पडली जादूवर. आता मी तुम्हाला जादू दाखवतो. जादू थांबा, दाखवतो. 2 मिनिटं. काय समजतो तो टाकतो उलटा पालटा करून. हा? जादू. तर बाय माझ्याशी सत्तेची भांड. संध्याकाळचा प्रहरांनी बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी. तर बाय माझ्याशी साहस इथं जादूगारा, याला काय नीट जादू येत नाही, त्याचा इच्छा इथं नाही नाटकर होतं तर नव्हतं करून टाक. बाय माय तूने बाय ना लिंबू काढ्या. खूप वर्षांनी तू लिंबू काढला रे. आज जादू करतोच मी. पंच नव्हता ना नाही 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 उठ 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 उठ. तुला आहे ना जादूने मी हेलिकॉप्टर करतो आता. नाही, 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 नाही. आई शपथ. क्या
जादू दाखवली नाही तर आमच्यावर जादू केलीत. क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा. श्याम्या, सुरुवातीला तू जे काही बोललास त्याच्याशी मी 100% सहमत आहे. सोनालीबद्दल तू जे काही बोललास ते मी लहान असल्यापासून बघतोय तिला, म्हणजे मी लहान असल्यापासून तिला बघतोय, तेव्हापासून ती आहे तशीच आहे. आता इतकी वर्ष झाली पण तिच्यात जरासुद्धा बदल नाही. वाढ झाली असेल तर तिच्या अभिनय क्षमतेत झाली एवढं मात्र नक्की. पण बाकी तिचा मेंटेनन्स हा वाखाणण्याजोगाचा आहे, प्रश्नच नाही. सोनाली, तुझं एक जाहीर कौतुक या निमित्तानं. थँक्यू प्रसाद. छान होता विषय आणि छान प्रेझेंट केलास तू. तुझ्या खांद्यावरती वाहून नेलंस तू अख्खं स्किट. तुझी एनर्जी, तुझा वावर, तुझा ॲपिरन्स, तुझे कपडे सगळंच खूप छान आहे आणि तुम्ही तिघांनी त्याला मोलाची साथ दिलीत. मजा आली. सोनाली ताई. जोरदार. श्याम, तू जी एंट्री घेतलीस ना, म्हणजे धमाकेदार, फारच छान. प्रभाकर, तू आलास की एक कसं असं नेटवर्कचे सेन्सर्स पसरतात तसे कातिलपणाचे सेन्सर्स असे ते नेटवर्क इकडे तिकडे जायला लागतं. खूप मज्जा केलीत तुम्ही सगळ्यांनी आणि थोडा मॅडनेसची जादू इथे आणलीत. आता याच्या पलीकडचे AI पंचेस आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत आजीबाई जोरातमध्ये. तर तुम्हालाही ऑल द बेस्ट आणि तुम्हाला सुपर्ब. मंडळी, विनोदाची ही धमाल अशीच चालू राहणार आहे. मात्र इथे या भागात वेळ झाली आहे निरोपाची. उद्या देखील आजीबाई जोरात या नाटकाची टीम आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यरत्ना. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.